यावे पुन्हा घरी पाहुणा, यावे पुन्हा घरी पाहुणा, हर्ष होई माझ्या मना, हर्ष होई माझ्या मना, बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, यावे पुन्हा घरी पाहुणा, यावे पुन्हा घरी पाहुणा, हर्ष होई माझ्या मना, हर्ष होई माझ्या मना, बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्रांनो, सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे 2024 रोजी 7 सप्टेंबर 2024 रोजी भाद्रपद शुद्ध महिन्यामध्ये या गणपतीची आराधना झालेली आहे आणि गणपतीचे आगमन झालेले आहे। मी उभा आहे जालना शहरातील जवाहरबाग येथील श्री महाकाल प्रतिष्ठान गणेश मंडळ जवळ। आणि मित्र, मी आज तुम्हाला जालना शहरातील आरपी रोड बडी सडक येथे असलेले संपूर्ण गणपती आज दाखवणार आहे। अवघा दुसरा दिवस आज आहे गणपतीचा आणि डेकोरेशन लाइटिंग गणपतीची तर होतच राहील, परंतु प्रत्येकाला उत्सुकता असते की जालना शहरामध्ये कुठं गणपती कोणते बसलेले आहेत आणि नेमके गणपती हे कसे आहेत। तर पाण्या पावसाचे दिवस आहे, प्रत्येकाला असं वाटतं की आपण जाव, पण कधी काळी कोणाचे येणं होत नाही, पण गणपती बघण्याची सर्वांना इच्छा असल्यामुळे मी आज तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने गणपती दाखवणार आहे। सर्वात पहिला आपण गणपती बघत आहोत महाकाल प्रतिष्ठानचा गणपती जवाहरबाग चौक जालना येथील आणि या गणपतीची उंची आहे साधारण 32 फूट। मला वाटतं जालना शहरातला आणि या रोडवरचा हा सगळ्यात उंच गणपती आहे। 32 फुटाचा महाकाल प्रतिष्ठानचा गणेश मूर्ती। मित्रांनो, जालना शहरातील अतिशय अशी ही उंच मूर्ती आहे श्री महाकाल प्रतिष्ठान गणेश मंडळ। साधारण 31 फुटाची ही गणेश बाप्पाची मूर्ती आहे। अतिशय अशी भव्य दिव्य, नजरेत सुद्धा बसना अशी ही बाप्पाची मूर्ती। श्रेयांश सतीशजी संचेती, युवराज सुनील सिंग बायस, सिद्धेश जयप्रकाशजी झव्वर, हर्षवर्धन सतीश सिल्वा, आदित्य संतोष भटेजी, प्रतीक किरण जापाडे, वंश जितेंद्र बंसल, ओमकार खंडेकर, सुशांत कावड़े। अपना 7 साल मैं महाकाल प्रतिष्ठान के अध्यक्ष सिद्धेश झव्वर। अपना गणपति का ये 7वां साल है। पहले अपन बड़ी सड़क पर बिठाते थे, पुलिस की परमिशन मिली नहीं, तो आगमन 16 की भी अपने को परमिशन मिली नहीं हाइट की वजह से, तो अपन ने यहाँ पे जवाहरबाग चौक पर बिठाए और जो पब्लिक बड़ी सड़क तक रहती थी अपन ने उनको जवाहरबाग चौक तक लेके आए। सबसे सब में ज़्यादा सब में ऊँची मूर्ति यही है। अपना बहुत बड़ा मंडल है, सब हमारे बच्चे कार्यकर्ता बैठे हुए हैं। गणपती बाप्पा मंगल मूर्ति 1 2 3 4 गणपति का जय जयकार, 1 2 3 4 गणपति का जय जयकार, आला रे आला, गणपति आला, आला रे आला, गणपति आला, बोल राजा के जय। मित्रांनो, बडी सडकच्या गणपतीच्या श्रृंखलामध्ये हा दुसरा नंबरचा गणपती आहे। जवाहरबागच्या मुख्य चौकामध्ये बसलेला जवाहरबागचा सम्राट, ही सुद्धा अतिशय भव्य दिव्य अशी उंच मूर्ती आहे। जालना शहरातील आरपी रोड बडी सडक येथे अतिशय भव्य दिव्य अशा या गणपती बाप्पाच्या मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या आहे। बडी सडकचा सम्राट। जय श्रीराम। माझं नाव रोहित जाधव। आपल्या मंडळाचं नाव आहे बडी सडक का सम्राट। आपले पहिलंच वर्ष आहे यावर्षी मंडळ बसवायचं। मूर्ती कुठून आणली? बऱ्हाणपूरून आणली आपण। बऱ्हाणपूर। किती उंचीची आहे? 15 फूट उंची आहे। टोटल ट्रॉली सोबत चालली आपली 20 फूट। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मित्रांनो, जवाहरबागकडून छत्रपती शिवाजी मार्गाकडे जात असताना हा 3ऱ्या क्रमांकाचा गणपती आहे, वक्रतुंड गणेश मंडळ। ही सुद्धा अतिशय देखणी आणि सुंदर अशी मूर्ती आहे।
श्री वक्रतुंड गणेश मंडळ. जय सिया राम भैया, मेरा नाम अभिषेक सुरेश मिश्रा. हमारा वक्रतुंड हमारे मंडल का नाम वक्रतुंड गणेश मित्र मंडल है. ये हमारा 7वां साल है और इस साल की हमारी गणेश मंडल की थीम है समुद्र मंथन, जिसमें बप्पा भगवान विष्णु के स्वरूप में है, जिसमें महादेव भी है, ब्रह्मा जी भी है, सभी देव है जो समुद्र मंथन कर रहे हैं. मूर्ति कहाँ से लाए? मूर्ति हमने जालना से ही लिया है, जो हमारे भाई है जहाँ पीर कल्याण में रहते हैं, जहाँ से हमने मूर्ति लिया है. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे सनातन गणेश मंडळ. ही सुद्धा अतिशय सुंदर आणि देखणी अशी भव्य दिव्य मूर्ती आहे. जालना शहरातील आरपी रोड बडी सडक येथे जणू काही या मोठ्या मूर्तीची एक श्रृंखला आणि स्पर्धा लागलेली आहे. अतिशय सुंदर आणि देखण्या मूर्त्या या गणपती बाप्पाच्या बडी सडकवर विराजमान झालेल्या आहे. मेरा नाम यश भगत, हमारे मंडल का नाम सनातन गणेश मित्र मंडल. हमने मूर्ति लाए बुरहानपुर से. कितनी फीट की मूर्ति? ये मूर्ति 17 फीट की है. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे बजरंगी बॉयज मित्र मंडळ, बडी सडक जालना. ही सुद्धा जालना शहरातील आरपी रोड बडी सडक येथील अतिशय भव्य दिव्य अशी ही गणेश मूर्ती आहे. साधारण 18 फुटाची असलेली ही गणेश मूर्ती 4 फूट रॅली म्हणजे 21 ते 22 फूट या गणपती बाप्पाच्या मूर्तीची उंची होत आहे. नजरेत सामना अशी एवढी बाप्पाची मूर्ती या बजरंगी बॉयज मित्रमंडळाने आरपी रोड येथे स्थापन केलेली आहे. मैं शुभम रूढ़िया, अच्छा. बजरंगी बॉयज का अध्यक्ष. हमारा ये सब छोटे छोटे बच्चों का मिलके एक संगठन बनाने वाली है बजरंगी बॉयज बोल के. ये हमारा मंडल 2 वर्ष पुराना है, आज हमारा दूसरा वर्ष है. और बच्चों ने बहुत जी जान से मेहनत करके इतनी बड़ी मूर्ति बिठाई है पप्पा की, वो भी बड़ी सफलतापूर्वक बिठाई है. इसलिए ये सब बच्चों का मैं आभारी हूँ. मूर्ति कहाँ से लाई? ये मूर्ति हमारी जालना में ही बनी है, कचरू काका के पास. कचरू काका कहीं कचरू काका तरफ आओ सर. ये हमारे मूर्तिकार है कचुरालजी गोदेकर. यस सर. म्हणजे गोंदेकर जालना शहर के बहुत मशहूर कलाकार है. ये उनका पुत्र है. कला है पूरी मूर्ति में जान इन्होंने डाले हमारी. क्या बात है. गणपती बाप्पा मंगल मूर्ति. 1 2 3 4 गणपति का जय जयकार. 1 2 3 4 गणपति का जय जयकार. बजरंगी बॉयजचा विजय असो. पुढचा मंडळ इथं आपण आलेलो आहे दगडूशेठ हलवाई. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळ मूर्तीची इथं स्थापना करण्यात आलेली आहे. डॉक्टर पंचशील हॉस्पिटल जवळ आणि कुलकर्णी हॉस्पिटल जवळ असलेली ही अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती या मंडळाने इथं बसवलेली आहे. मन प्रसन्न करून टाकणारी अशी ही श्रीमंत दगडूशेठ हलवाईची मूर्ती. श्री गणेश ओम साईराम मंडळ असं या मंडळाचं नाव आहे. ही सुद्धा मित्र हो जालना शहरातील आरपी रोडच्या बडी सडकवरील अतिशय भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे. श्री रूपचंद वस्ताद आखाडा चौक या इथलची ही मूर्ती आहे. रूपचंद वस्ताद तालीम म्हणजे जालना शहरातील अतिशय जुनी आणि नामवंत पैलवान घडवणारी ही तालीम आहे. साधारण 100 ते 150 वर्ष जुने असलेला इतिहास या पैलवानांच्या तालीमीला आहे.
लोकमान्य गणेश मंडळ हा सुद्धा जालना शहरातील अतिशय जुना मंडळ आहे. मंगलमूर्ती मोरया लोकमान्य गणेश मंडल आरती रोड जालना और शक्ति गोल्ड 550 TMT बार की ओर से इस भव्य और दिव्य लोकमान्य के मेले में आप सभी भक्तजनों का हार्दिक स्वागत है. गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया. लोकमान्य गणेश मंडल आरती रोड जालना और शक्ति गोल्ड 550 TMT बार की ओर से इस भव्य और दिव्य लोकमान्य के मेले में आप सभी भक्त. मित्रांनो, लोकमान्य गणेश मंडळाचा देखावा चालू झालेला आहे. आपल्याला नक्की याचा आनंद घेता येईल. लोकमान्य गणेश मंडल आरती रोड जालना और शक्ति गोल्ड 550 TMT बार की ओर से इस भव्य और दिव्य लोकमान्य के मेले में आप सभी भक्तजनों का हार्दिक स्वागत है. गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळापाशी आपण आलेला आहोत आणि हा आहे जालना शहरातील आरपी रोडचा चिंतामणी गणेश मंडळ. माझं नाव महेश चुडाकामा. आमच्या मंडळाचं नाव आहे चिंतामणी ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आज हे आमचं पहिलं वर्ष आहे 2024 आणि आम्ही मूर्ती आणली मारुती देवी सचिन चित्राल म्हणून आमचे मूर्तिकार आहेत आणि हे आमचं पहिलं मंडळ आहे. प्लीज हे गणेशोत्सव चांगला साजरी करावे ही विनंती. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, हा जो मंडळ आहे हा आहे बडी सडकचा गणराज मित्र मंडळ. नरनारायण मंदिर समोरच्या अतिशय एकदम पुढं बसलेला हा गणेश मंडळ आहे. बडी सडकचा गणराया गणेश मंडळ. जसं जसं पुढे याव तसं तसं गणपती बाप्पाच्या मूर्तीची उंची वाढतच आहे. जवाहरबाग चौकामध्ये आपण जसं बघितला 32 फुटाचा गणपती बाप्पा, त्याही पेक्षा हा गणपती बाप्पा उंच दिसत आहे. गणपती बाप्पाच्या मागे या आदिशक्ती मायाचं जगदंबाचं रूप दाखवलेलं आहे. पुढचा गणेश मंडळ म्हणजे माऊली प्रतिष्ठान गणेश मित्र मंडळ. ही सुद्धा बडी सडकच्या नरनारायण मंदिराजवळ असलेली अतिशय भव्य दिव्य अशी सुंदर मूर्ती आहे. गणपती बाप्पाजवळ या रिद्धी सिद्धी सेवा करण्यासाठी उभा आहेत. मी विशाल मुकुंद संगमुळे
आपलं माऊली प्रतिष्ठान ग्रुप मंडळ आहे, बडी सडक नरनाळा मंदिरच्या बाजूला. त्याचं 11 वर्ष आता पूर्ण झाले आणि ही संजू गोदेकरकडून मूर्ती आणलेली. संजू गोदेकर म्हणजे कचरू गोदेकर, हां, जालना शहरातली. वा वा वा, खरंच अभिनंदन. म्हणजे जालना शहरामध्ये गोदेकर साहेबाकडं अशा बरानपूर सारख्या मूर्त्या तयार होत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. 1 2 3 4. पहले मंडल का नाम. दिस इज लास्ट फ्रॉम 11 ईयर. ओके. This is the Ganesh Mandal Mauli Pratishthan. It has lasted from 11 years. The Adhyaksha of this mandal is Vishal Mukund Sangamule. This is our Lord Ganesh. He is the son of Lord Shiva. We call this festival Ganesh Chaturthi. We celebrate this by the birth of Ganesh. This mandal's name is Mauli Pratishthan. The leader of this mandal name is Vishal Mukund Sangamule. It has lasted for 11 years and will still going to do this. पुढचा गणेश मंडळ मित्र हो, रामराज गणेश मंडळ. जालना शहरातल्या RP रोड बडी सडक येथे बसलेला मोदी कॉम्प्लेक्स समोर असलेला हा रामराज गणेश मंडळ. श्रीकृष्ण भगवानच्या रूपामध्ये आणलेली या मंडळाची ही मूर्ती आहे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटोसो मेरो मदन गोपाल. कारे कारे गैया, कारे कारे ग्वाल, छोटोसो मेरो मदन गोपाल, अशा या भजनासारखी असलेली ही गणेश मूर्ती आहे. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे चिंतामणी गणेश मंडळ. हा सुद्धा जालना शहरातील RP रोड येथे बसलेला गणेश मंडळ आहे. चानमल सेठ पाटणी यांच्या घरासमोर असलेला हा चिंतामणी गणेश मंडळ. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे द्वारकाधीश गणेश मंडळ. ही सुद्धा जालना शहरातील अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. जालना मर्चंट बँक इथे या मर्चंट बँकेच्या बाजूला बसलेली ही द्वारकाधीश गणेश मंडळची मूर्ती आहे. अतिशय सुंदर अशी ही बाप्पाची मूर्ती आहे. मेरा नाम अभय पहलवान गिरीश पहलवान खाकियाले, द्वारकाधीश गणेश मित्र मंडल जालना. कितने साल से बेटा रहे? 2 साल से, दूसरा साल है अभी. द्वारकाधीश गणेश मंडळ. द्वारकाधीश गणेश मंडल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपति का जय जयकार. 1 2 3 4. गणपति का जय जयकार. द्वारकाधीश माल ला रहा उधर से, उसका कलर नहीं कर रहा
मूषकवरती उंदरावरती विराजमान असलेला हा सिद्धिविनायकचा गणेश मंडळ, ही सुद्धा अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती या जालना शहराच्या बडी सडकवर बसलेली आहे. बुलढाणा अर्बन बँक जवळ असलेली ही श्री गणेशाची मूर्ती. मित्र, पुढचा गणपती म्हणजे बडी सडकचा चिंतामणी गणेश मंडळ. ही सुद्धा जालना शहरातील अतिशय जुनी मोठी अशी भव्य मूर्ती आहे. ज्योती गणेश मंडळच्या अगदी समोर बसत असलेला हा बडी सडकचा चिंतामणी गणेश मंडळ. माझं नाव प्रणव रमेश वन्नाले. मेरा नाम प्रणव रमेश वन्नाले और अपने मंडल का नाम बड़ी सड़क सा चिंतामणी है. ये ज्योति गणेश मंडल के एग्जैक्ट सामने है. ये अपना 8वां साल है. पहला साल आदित्य कॉम्प्लेक्स पे था, उसके बाकी के 7 साल अपन ने यहाँ बिठाए गणपति. मूर्ति कहाँ से लाए? गणपति अपन ने लाए ये संतरे आर्ट्स अंतर वाला. ये साल का कुछ सीन देखा हुआ? ये साल का देखा हुआ अपना पूरा जंगल होगा. ये पीछे बैकग्राउंड ये पहाड़ का आ जाएगा और आजू बाजू ये जंगल की थीम रहेंगी. गणपति बाप्पा मंगल मूर्ति 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. हात खाली घे. मित्र, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्री ज्योती गणेश मंडळ. जालना शहरातील अतिशय प्रसिद्ध असलेला हा ज्योती गणेश मंडळ आहे आणि या मंडळाने यंदा श्री खंडेरायाची मूर्ती आणलेली आहे. खंडेरायाची मूर्ती या मंडळाने बसवलेली आहे. ज्योती गणेश मंडळ म्हणजे गणपती उत्सव असो किंवा दहीहंडी असो किंवा नवरात्र उत्सव असो, सर्वच उत्सव हा मंडळ अतिशय उत्साहाने या जालना शहरामध्ये बडी सडकवर साजरा करत असतो. आणि या मंडळाचं विशेष आकर्षण असतं की या मंडळाला, या मूर्तीला जालनेकर भरभरून प्रतिसाद देतात आणि मूर्ती बघण्यासाठी आवर्जून गर्दी करतात. मित्र, पुढचा गणेश मंडळ म्हणजे लंबोदर गणेश मंडळ. गणपती फोटो स्टुडिओ याच्या एक्झॅक्ट समोर बसलेला हा गणपती गणेश लंबोदर गणेश मित्र मंडळ आहे. ही सुद्धा अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. श्री लंबोदर गणेश मित्र मंडळ. जय गणेश. लंबोदर गणेश मित्र मंडल बड़ी सड़क जालना, ये हमारा पहला वर्ष है. हमने इस बार 18 फीट की मूर्ति लाई है. हम हर साल लंबोदर गणेश मंडल हर साल बिठाएंगे और इससे अच्छा कुछ करने का प्रयास करेंगे.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपती का जय जयकार, 1 2 3 4 गणपती का जय जयकार। मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्री बालाजी महादेव गणेश मंडळ। हा सुद्धा गणेश मंडळ RP रोड बडीसडक येथे फार दिवसापासून म्हणजे साधारण 13 वर्षापासून बसत असतो। श्री बालाजी महादेव गणेश मंडळ या मंडळाची ही सुद्धा अतिशय सुंदर आणि देखणी आरामदायी बसलेली ही गणेश मंडळाची मूर्ती आहे। हा मंडळ सुद्धा दरवर्षी काही ना काही नवीन देखावे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे बडी सडकचा राजा गणेश मंडळ। हा सुद्धा जालना शहरातील अतिशय जुना आणि भव्य दिव्य असा गणेश मंडळ आहे। बडी सडकचा राजा गणेश मित्र मंडळ या मंडळाचे देखावे सुद्धा अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे असतात। मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे गजराज गणेश मंडळ। या मंडळाचं हे यंदाचं 14वं वर्ष आहे। श्री गजराज गणेश मित्र मंडळ। मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्री नमोस्तुते गणेश मंडळ। हा सुद्धा RP रोड बडी सडक येथे लालासेठ बगडे यांच्या घराजवळ बसलेला मंडळ आहे। श्री नमोस्तुते गणेश मंडळ। मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे मोरिया बॉयज गणेश मंडळ। ही सुद्धा आपल्याला अंदाजे 25 ते 30 फुटापर्यंत असलेली मूर्ती दिसत आहे। श्री मोरिया बॉयज गणेश मंडळ। अरे व्हाइट लाइट बंद करना, उसका पार वहाँ बटन मैं बुलाता हूँ। मोरिया बॉयज गणेश मंडळ। मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे ओम गणेश मंडळ आणि या मंडळाने जगन्नाथपुरी सारखा देखावा इथे दाखवलेला आहे। श्रीकृष्ण, बलभद्र आणि रुक्मिणी यांचा हा रथ जणू काही हे भजन मंडळी ओढत आहे असा या मंडळाचा इथं त्यांनी देखावा दाखवलेला आहे। पुढचा गणेश मंडळ म्हणजे नवभारत गणेश मंडळ आहे। हा आदित्य कॉम्प्लेक्स समोर बसलेला हा गणेश मंडळ आहे। नवभारत गणेश मंडळ ही सुद्धा अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे। मित्र, पुढचा गणेश मंडळ म्हणजे अष्टविनायक गणेश मंडळ आहे। हा मंडळ सुद्धा जालना शहरातील आदित्य कॉम्प्लेक्सच्या समोर बसलेला हा गणेश मंडळ आहे। या मंडळाची सुद्धा अतिशय सुंदर अशी देखणी मूर्ती आहे।
जालना शहरामध्ये यावेळेस अतिशय मोठ्या मोठ्या आणि सुंदर मूर्त्या बसलेल्या आहेत. नागरिकांना अतिशय अशी पर्वणीच भेटणार आहे गणपतीचा देखावा बघण्यासाठी. मित्र, पुढचा गणेश मंडळ म्हणजे एकदंत गणेश मंडळ आहे. हा सुद्धा जालना शहरातील बडी सडकच्या RP रोडवरचा अतिशय भव्य दिव्य असा हा गणेश मंडळ आहे. 10 वर्ष झाले. अतिशय सुंदर आणि देखणी अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. नक्कीच आपण जालना शहरामध्ये जर राहत असाल तर या RP रोड बडी सडकवर या आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीचा देखाव्याचा आनंद घ्या. मित्र, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्री बाल गणेश मंडळ. बालाजी भगवानच्या रूपामध्ये असलेला हा गणपती आहे. ही सुद्धा अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे. श्री बाल गणेश मंडळ. भैया, पुढचा गणेश मंडळ म्हणजे अष्टविनायक गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मित्र मंडळ. श्रीकृष्ण भगवानच्या रूपामध्ये ही मूर्ती आहे. श्री अष्टविनायक गणेश मित्र मंडळ. कालिया नागाच्या वरती हा जणू काही कृष्ण नाचत आहे अशी ही श्री गणपती बाप्पाची मूर्ती आहे. कालिया नागाच्या वरती नृत्य करताना गणेशाच्या रूपामध्ये असलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय मोहक आणि मन मिळावू, मनाला भारावून टाकणारी अशी ही मूर्ती आहे. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्री सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ. जालना शहरातील जुनी अलाहाबाद बँक यासमोर असलेला हा गणेश मंडळ आहे. श्री सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ. ही सुद्धा अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे. मित्रांनो, जालना शहरामध्ये गणपतीची ही अतिशय सुंदर श्रृंखला आपण बडी सडकच्या RP रोड इथं बघत आहोत. गणपती बसल्यानंतर हा दुसराच दिवस आहे. हळूहळू जेव्हा गणपतीचे दिवस वाढत जातील तेव्हा नक्कीच या मूर्तीमध्ये शृंगार वाढेल, डेकोरेशन वाढेल, लाईटिंगची व्यवस्था आणखी चांगल्या प्रकारे करता येईल आणि अतिशय सुंदरपणे या गणपतीची आरास आपल्याला बघता येईल. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे जय श्रीराम गणेश मंडळ. ही सुद्धा अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे. छोट्या खाणी बसलेली ही जय श्रीराम गणेश मंडळाची मूर्ती आहे. गणपती बसल्यानंतर हा अवघा दुसराच दिवस आहे. जसे जसे गणपतीचे दिवस पुढे जातील तसे तसे या मूर्तीमध्ये अतिशय उत्कृष्टपणा, दागदागिने, लाइटिंग आणि देखावा करण्यात येईल. श्री मारुती गणेश मित्र मंडळ. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्री वीर अमर गणेश मंडळ आहे. दत्त भगवानच्या रूपामध्ये असलेला हा गणेश मूर्ती दिसत आहे. ही सुद्धा अतिशय सुंदर आणि भावुक मूर्ती आपण गणेशाची बघत आहोत. ब्रह्मा विष्णू महेश यांना जेव्हा सती अनुसयाचं सतीत्व हरण करायचं होतं तर देवाला दत्त भगवान अवतार घ्यायला लागला, तशी ही मूर्ती आहे. मित्रांनो, जालना शहराचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई ज्याला ओळखलं जातं असा हा DX ग्रुपचा गणेश मंडळ आहे.
जालना शहराचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्रीहर गणेश मित्र मंडळ. ही सुद्धा अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. महादेवाच्या रूपामध्ये असलेला हा गणपती बाप्पा आहे. श्रीहर गणेश मंडळ, कालीकुर्ती चौक. मैं शुभम रामलाल जी काबली है. हमारा मंडल है श्रीहर गणेश मित्र मंडल, टाइगर कंपनी का राजा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ आहे कालीकुर्तीचा राजा गणेश मंडळ. हा मंडळ सुद्धा अतिशय सुंदर देखावा दरवर्षी सादर करत असतो. श्रीकृष्ण भगवानच्या रूपामध्ये या गणेशाची मूर्ती आपण इथं बघत आहोत. जालना शहराच्या आरपी रोड बडी सडक येथे राम मंदिराजवळ बसलेला हा गणेश मंडळ आहे. श्रीकृष्ण भगवानच्या रूपात असलेली ही गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी ही मूर्तीची छबी आहे. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्रीकृष्ण गणेश मंडळ. कालीकुर्तीच्या भुरेवाल चौकामध्ये बसलेला हा गणेश मंडळ आहे. थोड़ा बाहर तो लगता होंगे ना, बस भी इससे पानी निकलता हो. कहाँ इधर कारंजा उडत असलेला हा समोर देखावा इथं सादर केलेला आहे. महादेवाच्या रूपामध्ये असलेली ही श्री गणेशाची मूर्ती, ही सुद्धा अतिशय सुंदर मूर्ती ही गणेशाची आहे. जालना शहराच्या रुबी हॉस्पिटलजवळ कालीकुर्तीमध्ये बसलेला हा गणेश मंडळ आहे, श्रीकृष्ण गणेश मंडळ. मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे द्वारकाधीश गणेश मंडळ. या मंडळाची सुद्धा अतिशय सुंदर अशी गणेश भगवानची मूर्ती आहे. गणपती बाप्पाच्या जवळ महादेवाची पिंड आहे, वरती नागोबाचे फण आहे. अशी ही गणपती बाप्पाची मनमोहक, रेखीव आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे. लय भारी देवांश गणेश मंडळ. बालगोपालांचा हा गणेश मंडळ आहे. लय भारी देवांश गणेश मंडळ.
मित्रांनो, पुढचा गणेश मंडळ म्हणजे श्री अवतार गणेश मंडळ. ही सुद्धा अतिशय सुंदर आणि उंच असलेली गणेश मूर्ती आहे. आपण आत्तापर्यंत RP रोड बडी सडकवरच्या सर्वच मूर्ती पाहण्याचा प्रयत्न केला. उशीर झाल्यामुळं काही मूर्ती कदाचित बघायला सुद्धा भेटल्या नसेल, परंतु होईल तेवढा प्रयत्न केला की जालना शहराच्या RP रोड बडी सडकवर कोणत्या कोणत्या आणि कशा मूर्ती बसलेल्या आहे की नक्कीच आपल्याला येताना लक्षात येईल की कोणती मूर्ती कुठं बसलेली आहे. श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये ही मूर्ती आहे. मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा गणपती म्हणजे जय महाकाली मित्र मंडळ. जे म्हणजे जे महाकालीचं यम, मित्र म्हणजे बॉईज 15, GM बॉईज 15. जालना शहराच्या शनी मंदिर येथे असलेली महाकाली माता आणि तिच्या नावाने असलेला हा गणेश मंडळ आहे. या मंडळाने सुद्धा अतिशय सुंदर अशी मूर्ती अगदी मंदिराच्या समोर ही बसवलेली आहे. आपण हे बघू शकता, हे श्री महाकाली आणि शनी भगवानचे मंदिर आहे. आणि या मंदिराच्या अगदी समोरच हा बसलेला जालना के सरकार GM बॉईज जय महाकाली मित्र मंडळचा अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा हा गणेश आहे. इथं 40,000 रुपयात केलं मला सगळं मी 3 वर्षाचं. जय महाकाली मित्र मंडळचा GM बॉईजचा हा जालना के सरकार असा हा गणेश मंडळ आहे. या मंडळाने यंदा अतिशय उंच आणि सुंदर अशी मूर्ती बसवलेली आहे. जालना के सरकार. चालू केलं. गणेश चतुर्थीला मंगलमय सोहळ्याला आनंद झाला हो, झाला भक्ती सोहळ्याला. या हो मंदा कुंदा आयल्या बघा त्या घाईला, आल्या मंदा कुंदा आयल्या बघा त्या घाईला. गोली वाड्यान गो आनंद भलता झायला, गोली वाड्यान गो आनंद भलता झायला. या गो बंदरावरी पारू देव गजानन आयला, या गो बंदरावरी पारू देव गजानन आयला. गोली वाड्यान गो आनंद भलता झायला, गोली वाड्यान गो आनंद भलता झायला. मित्र, जालना शहरामध्ये गणपतीची अतिशय धूम आहे. जालना शहरामध्ये मी तुम्हाला जवाहरबाग चौकापासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या शनी मंदिर चौकापर्यंत हा महाकाली ग्रुपचा हा गणपती जय सरकार दाखवलेला आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर आणि देखण्या या मूर्त्या या गणपतीच्या बडी सडकवर RP रोडवर बसलेल्या आहेत. नक्कीच आज गणपती बसण्याचा दुसरा दिवस आहे. हळूहळू या मूर्तीचं डेकोरेशन, याची सजावट, लाइटिंगची सजावट नक्कीच वाढत जाईल आणि तुम्हाला या मूर्त्या आणखी चांगल्या बघता येईल, गणपतीच्या आरास चांगल्या पद्धतीने बघता येईल. तर नक्कीच आपण जालना शहरामध्ये जर राहत असाल तर नक्की या RP रोड बडी सडकवर या आणि या देखाव्याचा आनंद घ्या.